छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. एकूण 11,18,283 मतदार. 15 जानेवारीला करणार मतदार. 115 नगरसेवकांचं भवितव्य 16 जानेवारी रोजी ठरणार. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने केली असून त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एकूण 11,18,283 मतदार असून ते 115 नगरसेवक निवडून देतील. त्यासाठी 29 प्रभाग नेमण्यात आले आहेत. 1,398 मतदान केंद्र असतील. यासाठी 9 निवडणूक अधिकारी असतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक हे माननीय राज्य निवडणूक आयोगचे आयुक्त श्री दिनेश वाघमारे साहेबांनी नुकतेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते जारी केलेलं आहे आणि आचारसंहिता ते लगेच सुरू झालेली आहे आणि एकंदरीत या छत्रपती संभाजीनगर सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रारूप मतदार यादी आपण पब्लिश केले होते. त्यामध्ये आक्षेप, सूचना या सर्व नंतर फायनल मतदार यादी आज आम्ही पब्लिश करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे झालेला बदल आणि यापूर्वी सांगितलं होतं की आपल्या मार्फत जनतेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवता आल्या आणि त्याच्यामध्ये मध्ये फक्त 3 तारीखपर्यंतच होता आणि तो 10 तारीखपर्यंत ते मुदतवाढही त्यामध्ये देण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपण आता फायनल मतदार यादी आपल्याकडे पब्लिश झालेली आहे. त्यामध्ये एकूण आपल्या लोकसंख्येचा पहिलं ड्राफ्ट वोटर्समध्ये 11,18,118 होत्या. त्यामध्ये आता 11,18,283 झाल्या. 165 मतं त्यामध्ये वाढलेली आहे. त्यामध्ये काही जे जिल्हा परिषदमध्ये पण होते आणि आपल्याकडे पण होते त्या डिलीट करण्यात आल्या. डिलीट म्हणजे ते आपल्या यादीमधून वगळण्यात आल्या आणि तसेच जे छावणीमध्ये जे गेले होते परंतु आपल्या हद्दीमध्ये होते ते आपल्याकडे ते मतदार म्हणून घेण्यात आलं. जवळपास रावरसपुरामध्ये 814 या आपण कमी केल्या आणि 940 हे छावणीचं शांतीपुरा हा भाग जे आहे त्यामुळे आपल्या वाढल्या. एकूण आपल्या मतदार यादीचं जे आहे 165 वाढून 11,18,283 एवढा मतदार झालेले आहे. त्यामध्ये आता तुम्हाला प्रभाग वाईज पाहिजे का या फिर जुने आणि नवीन जे आहे ते तुम्हाला यादी तुम्हाला PROच्या मार्फत देऊन टाकू. मी फक्त ठराविकच काही गोष्टी सांगतो. प्रभाग क्रमांक 16 मधून 6,757 एवढं त्यामध्ये कमी झाले. 42,350 होते, आता 35,593 झाला. दुसरा 42,350 हे प्रारूपमध्ये होते, आता फायनल 35,593 आणि तसेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये 40,649 होते, ते 5,047 कमी होऊन 35,602 असे झालेले आहेत. सर्वात जास्त वाढ जे आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये पहिले 32,170 होते, 3,961 वाढून 36,131 एवढे मतदार त्या ठिकाणी फायनल मतदार झाले. तसेच प्रभाग क्रमांक 15 मध्ये 35,415 होते, 39,346 झाले, म्हणजे 3,931 एवढा मतदार त्या ठिकाणी वाढले प्रारूपपासून फायनलमध्ये. सो या अनुषंगाने आलेला आक्षेपाचा आपण फायनल मतदार यादी आपण पब्लिश केलेले आहे. ते आपल्या वेबसाईटमध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या महानगरपालिका निवडणूक विभागाकडे फायनल मतदार यादी
ते आपल्याला उपलब्ध करून देण्यात येऊ शकतं. आणि या निवडणुकीसाठी आपण एकूण 29 प्रभाग आहे ते आपल्याला अवगतच आहे. 115 उमेदवारांसाठी 29 प्रभागामध्ये नियोजन केलं होतं. त्यामध्ये 48 प्रभाग हा 4 सदस्यीय प्रभाग असून 29वा प्रभाग जे आहे 3 सदस्यीय प्रभाग आहे. आणि यासाठी आपण 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 3, 4, 5 यासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी असणार. 15, 16, 17 याच्यासाठी दुसरा असणार आहे. तिसरा 6, 12, 13, 14 याच्यासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी असणार. 1, 2, 7 याच्यासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. 8, 9, 10, 11 या प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी. 23, 24, 25 यासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी. 21, 22, 27 यासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. 26, 28, 29 यासाठी एक असणार आहे. 18, 19, 20 असे एक निवडणूक निर्णय अधिकारी. असे 9 निवडणूक निर्णय अधिकारी 29 प्रभागासाठी त्या ठिकाणी असणार आहे. एक आचारसंहिता कक्ष ते इमिडिएटली आम्ही स्थापना करतोय आणि त्या आचारसंहिता कक्षामध्ये कुठेही म्हणजे हा निवडणूक निर्भीडपणे निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कक्ष असणार आहे. कुठल्याही प्रकारची तक्रारी इमिडिएटली त्या व्हेरीफाय करून त्या ठिकाणी त्या तक्रारीचं निरसन करणे आणि तक्रारीमध्ये तथ्य आढळलं तर त्या विरुद्ध कारवाई करणे त्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने सकाळीच निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या बैठकी सुद्धा आम्ही घेण्यात आला. प्रत्येक अधिकाऱ्यांना विविध जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. मतदानाच्या टक्केवारी वाढवावा या अनुषंगाने DMC श्री अंकुश पांढरे त्यांना नियुक्त करण्यात आलेले आहे. आणि पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये प्रभागनिहाय होत असल्याने या ठिकाणी जे मतदार आहे त्यांना जास्त आम्ही प्रचार प्रसिद्धी करणे फार गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा 4 किंवा 3 मतदान 29 प्रभागमध्ये 3 मतदारांना त्यांना मतदान करायचे आहे. आतापर्यंत फक्त वॉर्ड पद्धत असल्यामुळे एकच मतदान करायचं त्याचा आपण सूचना केलेल्या आहे. आणि यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आता जवळपास 11,18,263 मतदारांना ते ज्या ठिकाणी 4 उमेदवार असलेल्या प्रभागामध्ये 900 मतदार असेल असे एक मतदान केंद्र आम्हाला फायनल करायची आहे आणि लगेच त्याचं कार्य सुरू करण्यात आलेले आहे. आणि शक्यतो ज्या प्रभागामध्ये मतदार आहे त्याच प्रभागामध्ये मतदान केंद्र करण्याचा आपले प्रयत्न त्या ठिकाणी आहे. जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये ते काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त 12 नंबर आम्ही ते व्हेरीफाय करतोय. ते फार दाट वस्ती आहे आणि त्या ठिकाणी सरकारी इमारती वगैरे त्या ठिकाणी कमी आहे. तरी आम्ही त्या ठिकाणी मतदान केंद्र खाजगी शाळासुद्धा आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आणि त्यासोबतच FST, SST, फ्लाइंग स्क्वॉड टीम असेल, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम असेल आणि त्यामध्ये पोलीस विभागासोबत बैठक घेऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि इतर विभागातील काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठेवून फ्लाइंग स्क्वॉड वगैरे त्या ठिकाणी नेमण्यात येईल. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्सही त्या ठिकाणी नेमण्यात येईल. यासाठी EVM यामध्ये VVPAT असणार नाही. कारण यामध्ये एका मतदारांना 4 वेळा मतदान करायचे आहे एका बॅलेट युनिटमध्ये आणि फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच त्या ठिकाणी असणार आहे. आणि प्रत्येक मतदारांपर्यंत वोटर स्लिप देण्याचा सुद्धा आपण नियोजन करत आहोत. नंदकिशोर बोंबे साहेबांना त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये
किमान भौतिक सुविधा अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज, ज्यामध्ये रॅम्प आणि त्यासोबतच पाणी, लाईट, प्रकाश ज्योत आणि अशा पद्धतीच्या सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करण्याची जबाबदारी कोंबडेकडे देण्यात आलेली आहे, संजय कोंबडे. आणि साहित्य छपाई आणि साहित्य वितरण या सर्व रणजित पाटील अपर आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली श्री लकीचंद चव्हाण यांना असे विविध अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने येथे काही दिवसामध्ये जसं उमेदवारांची जी फायनल होती तसं आम्ही एक माहिती पुस्तिका ते उमेदवारांना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामध्ये माहिती पुस्तिकामध्ये प्रभागाची व्याप्ती कुठे आहे, मतदान केंद्र कुठे आहे आणि त्यासोबतच चिन्हाची निवडणूक आयोगाची काय गाईडलाईन्स आहे आणि त्यासोबतच नॉमिनेशन फॉर्म्स, जात वैधताची लेटेस्ट स्टँडिंग ऑर्डर्स काय आहे, या सर्व संदर्भात आम्ही एक माहिती पुस्तिका करण्याचा कालच मान्य निवडणूक आयोगाचे पूर्वतयारीमध्ये सूचना करण्यात आली. त्यासाठी माहिती पुस्तिका बनवण्याची, जेणेकरून उमेदवारांना त्यांना सोपा पडेल आणि ते सर्व नियमाचं पालन करेल अशा हिशोबाने तो माहिती पुस्तिका ते सहकार्यासाठी आपण त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. सो एकंदरीत तुम्हाला ते डेट्स तरी तुम्हाला माहितीच आहे. 15 तारखेला निवडणूक पार पाडणार आहेत आणि 16 तारखेला काउंटिंग त्या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे. आणि यासाठी जवळपास 1400 पेक्षा जास्त मतदान केंद्र असणार आहे आणि प्रत्येक एक प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर्स जवळपास एक मतदान केंद्र इंटू 4 असे जवळपास 1400 गुणिले 4 5600 आणि प्लस 10% जवळपास 6100 एवढं कर्मचाऱ्यांचा आमच्याकडे ऑलरेडी यादी मिळालेलं आहे. त्यांना प्रशिक्षण आणि त्यासोबतच त्यांचे अपॉइंटमेंट ऑर्डर्स वगैरे करण्याची नियोजन ते उपायुक्त, प्रशासन, सामान्य प्रशासन यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणून असतं, या निवडणुकीसाठी महानगरपालिका आयुक्त हे इलेक्शन ऑफिसर असणार आहे. जे पॉवर्स जे इलेक्शन लोकसभा विधानसभाचे असतात तसा मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो. तसेच या महानगरपालिकेच्या निवडणुका सर्व महानगरपालिकेचा आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली ते पूर्ण निवडणूक निर्भीडपणे निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि या निवडणूक अत्यंत शांततेने कुठल्याही गोष्टीला कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही त्याला जाऊ देणार नाही आणि ते सर्व व्यवस्थितरित्याने पार पाडू. आणि यासाठी सर्व राजकीय पक्ष असेल, सर्व उमेदवार असेल, त्यांनी सहकार्य करावा असे मी आपल्या माध्यमातून आग्रहाची विनंती करतो. आणि तसेच जानेवारी 15 ते त्या दिवशी कुठेही जाऊ नये, आपले मतदानाची हक्क त्या दिवशी बजवावा आणि त्या ठिकाणी आपले प्रभागातील उमेदवार, आपल्या प्रभागाचे उमेदवार जवळपास 4 लोकांना आपल्याला निवडायची आहे. ते आपण 15 तारखेला कुठलाही प्लॅन असेल ते पोस्टपोन करावा आणि त्या दिवशी आय थिंक मकर संक्रांती 14ला आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तो सुट्टीचा दिवस ज्या नाही, त्यामुळे मतदानासाठी आम्ही सुट्टी घोषणा केलं जाणार आहे आणि त्या दिवशी आपण नक्कीच मतदान करावा आणि आपल्या संपूर्ण परिवार मित्रांना ते मतदान करावे अशी आपल्या सर्वांच्या मार्फत मी विनंती करतो. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.